मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता सीएसएमटी परिसरात पार्क केलेली वाहनं काढण्यास सुरुवात झाली। स्क्रीनवर आपण ही दोन दृश्य पाहू शकताय। काल कशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि आज ती वाहनं काढण्यास सुरुवात झाली। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांनी आपली वाहनं काढण्यास आता सुरुवात केली। ही वाहनं आता मुंबई बाहेर म्हणजेच ठाणे, नवी मुंबई या परिसरात पार्क करण्यात येणार। सीएसएमटी स्टेशन परिसर आता मोकळा झालाय। 4 दिवसांनंतर हा परिसर मोकळा केलाय। रस्त्यांवरून आंदोलकांच्या गाड्या हटवण्यात आल्या। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये मागील 4 दिवसापासून आंदोलन चालू होतं आणि याच आंदोलनामुळे असंख्य जे मराठा बांधव आहेत ते मुंबईच्या या रस्त्यावरती उतरले होते आणि हा पालिकेचा मुख्य जो रस्ता आहे तो संपूर्णपणे ठप्प झाला होता। इथे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती। मात्र आता 5व्या दिवशी जे ते मुंबई पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि आपण पाहतो आहोत की मुंबईचा हा जो मुख्य रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलीस पाहायला मिळत आहे। त्याच्यासोबतच रॅपिड फोर्स ॲक्शनचे जे सगळे जवान आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जे सगळे मराठा आंदोलक होते त्या सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून विनंती केली जात आहे की तुम्हाला आंदोलनाला जे आहे ते आझाद मैदानच्या आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही मराठा बांधवांनी या ठिकाणी थांबायचं नाहीये। त्यांची सातत्याने समजूत काढली जात आहे आणि त्यांना या ठिकाणाहून त्यांना पाठवलं जात आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर मराठा बांधवांचे अनेक जे जेवणाचे ट्रक होते ते खरं तर या ठिकाणी लागलेले होते आणि त्याच्यामुळे हा मुख्य जो रस्ता आहे तो प्रामुख्याने बंद झालेला होता। मात्र मुंबई पोलिसांनी आज सकाळपासूनच आपल्या शांततेच्या मार्गाने खरं तर हा संपूर्ण जो रस्ता आहे तो रिकामा केलेला आहे आणि वाहतुकीसाठी हा मुख्य जो रस्ता आहे तो आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खराससह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।